आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे, लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97501 93901. अहिल्यानगर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले देविदास शेंडे यांच्याकडून होणाऱ्या बेकायदेशीर सावकारी त्रासाविरोधात केडगाव येथील विशाल मारुती निमसे यांची पत्नी वैशाली निमसे यांनी रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे. 14 फेब्रुवारीला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन निमसे यांनी आपली आपबीती मांडली. तर न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा वैशाली विशाल निमसे यांनी दिलाय. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षकांना भेटलं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी संबंधित पोलीस कर्मचारी शेंडे यांना तात्काळ बोलावून घेतलं आणि दोघांची समोरासमोर चर्चा केली गेली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय, अशी माहिती सुनील शिंदे यांनी दिली आहे. जर प्रशासनानं आम्हाला न्याय दिला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असा इशारा वैशाली निमसे आणि शिंदे यांनी दिलाय. आज आम्ही रिपब्लिकन सेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही गेल्या 2 महिन्यापासून जी वैशाली निमशे यांनी जे पोलीस खात्यामध्ये कार्यरत असलेले देविदास शेंडे यांच्याकडून एक 9 ते 10 महिन्यापूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. पण संबंधित पैसे देणाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने 4.5 लाख रुपये दिले. त्यानंतर व्याज चालू केलं. पैसे घेणारे वैशाली निमशे, विशाल निमशे यांनी त्यांना दरमहा 30-35 हजार रुपये दिले. 9 महिन्यानंतर त्यांच्याकडून ते व्याजाचे पैसे ना गेल्यामुळं त्यांनी त्यांचं राहतं घर त्यांच्या चुलत भावाच्या नावावर संतोष शेंडे यांच्या नावावर खरेदी खत करून घेतलं. खरेदी खत बळजबरीने करून घेत असताना ते आज बेघर झालेले आहेत. आणि त्यांनी आमच्याकडे रिपब्लिकन सेना या महिला आघाडीचे शहर अध्यक्ष यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मंगल बारकाडे यांनी त्या मुलीला न्याय देण्यासाठी ह्या आमच्या महिला आघाडीच्या महिला प्रयत्नशील आहेत. पण आज आम्ही SP साहेबांना यांच्या विरोधात आम्ही निवेदन घेऊन आलो. SP साहेबांनी निवेदन बघितल्यावर त्यांनी सांगितलं की संबंधित कर्मचारी पोलीस आहे, त्यांना इथे बोलवून घ्या. मग त्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला या ठिकाणी बोलवून घेतलं. समोर चौकशी केली. ज्यांच्यावर अन्याय आला त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. ज्यांनी व्याजाने पैसे दिले त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. आणि साहेबांनी सांगितलं की आम्ही याच्यात पूर्णपणे चौकशी करून योग्य ती कारवाई केल्या जाईल. वैशाली निमशेंना न्याय जर मिळाला नाही तर आम्ही हा लढा कायम चालू ठेवू आणि इथून पुढं तिला न्याय मिळेपर्यंत आमच्या महिला आघाडीच्या महिला वैशाली निमशे या कुटुंबाबरोबर राहतील आणि राहणार. माझं नाव वैशाली विशाल निमसे. मी राहणार श्रीकृष्णनगर, केडगाव. माझ्या मिस्टरांनी 5 लाख रुपये देविदास शेंडे यांच्याकडनं घेतले. ते प्रमोद सुरेकर यांच्या मध्यस्थी असं करून ते व्याज म्हणजे 5 रुपये टक्क्यांनी होते. ते पैसे 9 महिने व्याज त्यांना कंटिन्यू देत राहिलो आम्ही. 30,000 35,000 असे त्यांनी आम्हाला फक्त 4.5 लाख रुपये दिले होते. 50,000 रुपये कट करून दिले होते. तर 2 महिने त्यांना व्याज न देण्यात आलं. तर त्यांनी माझं राहतं घर त्यांच्या चुलत भावाच्या नावावर संतोष शेंडे यांच्या नावावर खरेदी खत करून घेतलं. आता आम्ही इथं निवेदन दिलं SP ऑफिसला. आता त्यांनी त्यांना पण बोलवलं होतं आणि आम्ही पण सोमवारासमोर बोललोय काय ते. आता त्यांनी त्यांच्यावर कारवाई चालू केलेली आहे. जर मला चौकशी
जर मला जर न्याय नाही जर मिळाला तर मी इथं SP कार्यालयासमोर माझ्या मुलांसमोर आत्मदहन करेन. सर्व जबाबदार देवीदास शेंडे व त्याची बायको सुनीता शेंडे ये राहतील. यावेळी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुनीता शिंदे, शहर सचिव मंगल बरकडे, बाळू वाघमारे यांसह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.